तिखट, चटपटीत आणि अतिशय चविष्ट असे हे लोणचे तुम्ही हिवाळ्यात अगदी उन्हात न ठेवताही तयार करू शकतात. बऱ्याच वेळा असे होते की भाजी मनासारखी होत नाही किंवा मसाले कमी पडतात, त्यामुळे जेवणाला चव येत नाही. अशा वेळी हे हिरव्या मिरचीचे लोणचे तुमच्या जेवणाची चव 100 पट वाढवते. हे बनवणे इतके सोपे आहे की व्हिडिओ पाहताच तुम्ही हे लगेच बनवायला सुरुवात कराल. याची चव अशी आहे की फक्त वरण भात असला आणि भाजी नसली तरीही तुम्ही ह्या लोणच्यासोबत अगदी आनंदाने जेवण करू शकता. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. हे तिखट आणि चटपटीत लोणचे बनवण्यासाठी मी येथे 200 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. बघा, गडद हिरव्या रंगाच्या आणि थोड्या बारीक असलेल्या मिरच्या अधिक तिखट असतात. अशा मिरचीचे लोणचे खूप छान लागते. बाजारात तुम्हाला इतर रंगछटाच्या हिरव्या मिरच्याही मिळतील. त्याचेही लोणचे बनवता येते, पण ते जास्त दिवस टिकत नाही. या गडद हिरव्या मिरच्यांपासून बनवलेले लोणचे जास्त काळ टिकते आणि खराबही होत नाही. त्यामुळे चांगले लोणचे बनवण्यासाठी नेहमी गडद हिरव्या रंगाच्या हिरव्या मिरच्यांची निवड करा. सर्वप्रथम मी हिरव्या मिरच्या 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. नंतर त्या स्वच्छ कपड्याने नीट पुसून घेतल्या. पुसल्यानंतर थोडा वेळ पंख्याखाली ठेवल्या. त्यामुळे त्या पूर्णपणे कोरड्या झाल्या. चांगले लोणचे बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मिरच्यांमध्ये अजिबात पाणी राहता कामा नये. त्या पूर्णपणे कोरड्या असाव्यात. ओलावा राहिला तर लोणचे खराब होण्याची शक्यता. आपल्याला 2 काप करायचे आणि मधोमध कापून आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. मिरचीमध्ये मसाला भरेल असे आपल्याला काप करून घ्यायचे. तर दोन्हीकडे आता प्रत्येक मिरचीला 2 चिरा द्यायच्या आहेत आणि मधून कापून तिचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. मिरचीमध्ये मसाला व्यवस्थित भरता यावा यासाठी असे काप करून घ्यायचे. अशा प्रकारे प्रत्येक मिरचीचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तुम्हाला वाटत असेल की मिरच्या अख्ख्या ठेवून त्यात मसाला भरावा, तर तेही करता येईल, पण इथे मिरच्या खूप लांब असल्यामुळे आपण त्याचे 2 भाग करून घेतले आहेत. जर मिरच्या थोड्या लहान असत्या तर फक्त उभी चिरा देऊन त्यात मसाला भरून लोणचे तयार करता आले असते. अशा प्रकारे सर्व मिरच्या नीट कापून घेतल्या. ज्या काही अख्ख्या मिरच्या असतील त्यांनाही याच पद्धतीने कापून घेतले. नंतर सर्व मिरच्या एका भांड्यात एकत्र करून घेतले. मिरच्या कट केल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हातांची जळजळ होणार नाही. मी मिरच्यांमधील बी काढलेले नाहीत, कारण ह्या मिरच्यांमध्ये बी फार तिखट नसतात. जर तुम्ही लहान आणि जास्त तिखट मिरच्या वापरत असाल तर त्या बिया काढून टाका. 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मेथीदाणे, 2 चमचे अख्खे धने, अर्धा चमचा मोहरी. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये बडीशेप, जिरे, मोहरी आणि अख्खे धने आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. 1-1.5 मिनटं फक्त व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाल्यांचा हलकासा सुगंध यायला लागला की गॅस आपल्याला बंद करायची आहे. थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आपल्याला बारीक असं दळून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला हा मिरचीला चिटकला पाहिजे. अशा प्रकारे आपला मसाला तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपला असा मसाला तयार झालेला आहे. आता पॅनमध्ये आपण 1 चमचाभर तेल गरम व्हायला ठेवले आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकायचं आहे. हिंग टाकल्यानंतर तुमच्याकडे कलोंजी असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता. आता 8 ते 10 मोठ्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. मिरच्या लांब कापल्या असल्याने लसूणही लांब चिरून घ्यायचं आहे. लसूण खात नसाल तर टाळू शकता, पण लसूण घातल्याने लोणच्याची चव खूप छान येते.
जर पाकळ्या लहान असतील तर त्या अख्ख्याही घालू शकता. त्यानंतर एक कच्ची कैरी घ्यायची आहे. ती स्वच्छ धुवून पुसून घ्या. साल काढून ती किसून घ्यायची. कैरी नसेल तर पुढे काय वापरायचं मी तुम्हाला सांगेलच. पॅनमध्ये मिरच्या काढून घेऊयात. मिरच्या आता छान मऊ होऊन द्यायच्या आहे. मात्र मिरच्या खूप जास्त शिजवून द्यायच्या नाहीत, कारण जास्त शिजलेल्या मिरच्या खायला चांगल्या लागत नाहीत. यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर घालायची. त्याचसोबत अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची. हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. मिक्सरमध्ये जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो पण आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये आता येथे मी 1.5 टेबलस्पून गूळ घेतला आहे, तो यात घालूया. तुम्ही गुळाची पावडर किंवा साखरही वापरू शकता, पण गुळामुळे याची चव अधिक छान लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा, गूळ नेहमी शेवटीच घालायचा आहे, सुरुवातीलाच गूळ घालू नका. जर तुम्हाला गोड चव आवडत नसेल तर गूळ टाकला नाही तरी चालेल. पण एकदा थोडासा गूळ घालून करून बघा, त्याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल. गूळ घातल्यानंतर मी हे मिश्रण आणखीन 1-1.5 मिनिटं शिजवले आहे. गूळ पूर्णपणे विरघळला आहे आणि त्याची रसही यात छान मिसळला आहे. म्हणजे आपले लोणचे अगदी परफेक्ट तयार झाले आहे. अशा प्रकारे आपण फक्त 15 मिनिटात झणझणीत आणि चविष्ट मिरचीचे लोणचे तयार केले आहे. हे लोणचे बनवल्यानंतर लगेचच सर्व्ह करू शकता. याला उन्हात ठेवण्याची किंवा मुरवण्याची गरज नाहीये. आहा, काय सुंदर रंग आणि चमक आली आहे या लोणच्याला. आता उरलेलं तेलही यावर घालून घेऊया. येथे मी अतिशय महत्त्वाची टीप सांगते. कोणतेही लोणचे बनवत असाल तर त्यावर थोडंसं तेलाचं थर नक्की असू द्या. त्यामुळे लोणच्याचा एक संरक्षक थर तयार होतो आणि बाहेरील जीवाणू किंवा सूक्ष्मजीव लोणच्यात शिरू शकत नाहीत. त्यामुळे लोणचे जास्त काळ टिकते आणि खराब होण्याची शक्यता कमी होते. आता बरणीचे झाकण लावून घ्या. हे लोणचे तुम्ही लगेचही खाऊ शकता, कारण लिंबाच्या रसामुळे ते पटकन मुरते. मात्र 1-2 दिवस तसेच ठेवले तर त्याची चव आणखीन छान लागते. आता शेवटची आणि महत्त्वाची टीप. कोणत्याही लोणच्याच्या बरणीवर स्वच्छ कपडा किंवा रुमाल ठेवून दोरीने घट्ट बांधून ठेवा. त्यामुळे बरणी अधिक सुरक्षित राहते आणि लोणच्याला बुरशी लागण्याची शक्यता खूप कमी होते. तर मग ही भरलेली हिरव्या मिरचीची लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.